मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतलाय। राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट, माझ्या भाषणाची मिरची लागली अशी टीका फडणवीसांनी राज ठाकरेंवर केली आहे। भाडेके टट्टू म्हणालो तर आक्षेप घेतला म्हणून आता सुपारीबाज म्हणतो अशी टीकाही त्यांनी केली आहे। वरती म्हणे खांब कोसळला आणि पाणी सगळीकडनं येतंय आणि काय म्हणतायत म्हणे एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही। वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत। आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले, पूर्ण भाषण मी मराठीतच केलं, पण मला काही अडचण नाही। ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही, पण आनंद आहे ते राजकारणात आहे। ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं। खरं तर मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट सांगायला पाहिजे होती की बाबा मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि ज्यांनी चुका केल्या असतील त्यांच्यावरती मी इन्क्वायरी लावतो, ते राहिलं बाजूला। याच्यामध्ये जो राजकारण करेल त्याला मी बघून घेईन। बघून काय घेईन, सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये बघून घेईनची कुठची भाषा आली। वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले। मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो। कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन। नाना भाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडेके टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो। भाडेके टट्टू नाही, भाटक गदर्भ। आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज। पण मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो, मी टोपी फेकली होती। अनेकांना का लागली मला समजलंच नाही।